इथला जे रस्ता आहे एकदम असा खराब रस्ता आहे आणि याची प्रतिक्रिया आपले शेतकरी काय देतात, म्हणजे शेतकऱ्यांना काय वाटतं या रस्त्याबद्दल, तर आपल्याला शेतकरी बोलतील. मला सांगा, आता रस्ता एवढा खराब आहे तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा माल शेतातून नेता येत नाही घरी आणि स्वतः आपल्याला चालताच येत नाही, तर यावर तुम्हाला काय वाटते? काय हो, मतदानाच्या वेळेस मतदान करताना हो हो म्हणते तर रस्ता करतो, पुन्हा तुमचा रस्ता करून देतो, फलाना करून देतो, पुन्हा करून द्यायचं नावच घेत नाही ते. हा हा काय करा आता, शेतकऱ्याचं काय अशा चिखल्यामधून रोज येणं जाणं आहे, कसं हा जावं कसं यावं प्रश्न पडायला. निवडणुका जवळ येतात हो तेव्हा तुम्हाला ते खोटे आश्वासन देतात, हो रस्ता करतो म्हणतात हो आणि पुन्हा एकदा निवडून आलं तर तुमच्या जवळ सुद्धा फडकत नाही. बरोबर आहे की नाही? हो बरोबर आहे. फिरून बघत नाही. हो तर इथं बघू शकता भावांनो, आता हे सर्वसाधारण शेतकरी आहेत आपल्याला आणि अशा शेतकऱ्यांना या रस्त्याने जावं लागते. चिखलातून बघा, इथं टोंगळ्याला पाय गेलेला आहे, खाली बघू शकता. या चिखलातून घरी दररोज जावं लागते. दररोजचं 3 ते 4 किलोमीटर दररोज पायाने चालत जावं लागते. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आहे. निवडणूक जेव्हा जवळ येते तेव्हा आपण पाहायला गेलं तर गोड गोड आपल्याला बोलतात. कोण बोलतात? हे आमदार खासदार त्याचे कार्यकर्ते आपल्या घरी येतात, गोड बोलतात. आपल्याला असं वाटते, एवढं चांगलं बोलतात आपल्याला असं वाटते की आता खरंच आपला रस्ता करतात, एवढं गोड बोलतात. आपण त्यांचं आपण ऐकून त्यांना मतदान देतो, निवडून देतो आणि पुन्हा एकदा ते निवडून आले आपल्या रस्त्याकडे फिरून सुद्धा बघत नाहीत. बघू शकता, आपण या शेतकऱ्याला विचारलेलं आहे. आता दुसरे शेतकरी आपल्या जवळ आलेले आहेत. बघू शकता, एवढे शेतकरी आहेत आणि दररोज येतात. इथं पाहायला गेलं तर 1.5 तास यायला लागते. का लागते 1.5 तास? रस्ता एवढ्या खराब आहे म्हणून 1.5 तास लागते. आता आपण शेतकऱ्याला विचारूया, तर मला सांगा, एवढा रस्ता खराब आहे, दररोज तुम्ही येणं जाणं करता आणि आमदार खासदार कोणी मदत करायला असं काही तुम्हाला वाटत नाही का? निवडून पुरते बोलायला लागले तर आम्हाला तर चालले. तर बघा भावांनो, या ठिकाणी पाहू शकता, म्हणजे शेतकऱ्यांना किती खोटं आश्वासन दिल्या जाते. या आश्वासनाला बळी पडून शेतकरी मतदान देते. शेतकऱ्याला असं वाटतं की आपण मतदान दिलं म्हणजे तो आमदार खासदार झाल्याच्या नंतर आपली मदत करेल, आपला शेतीचा रस्ता चांगल्या प्रकारे करेल. या आशेनं शेतकरी मतदान देते आणि निवडून आल्याच्या नंतर कोणताही आमदार खासदार इथं फिरून बघत नाही. एवढी गंभीर परिस्थिती या शेतकरी बांधवाची आहे. इथं पाहू शकता तुम्ही. शेतकरी बाजूला आहे, कोणीच नाही काय, कोणाला मतदान करण्यात व्यवस्था गोड बोलायले तर आमचं चालले. हा. मग आता यावेळेस तुम्हाला जेव्हा निवडणूक जवळ येते तर विचार करून मतदान द्या, योग्य माणसाला निवडून द्या. जो माणूस तुमचा विकास करू शकते अशाच माणसाला निवडून द्या. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. जय जवान, जय किसान.